हॅलो फ्रेंड्स, मी प्राध्यापक आयुष शेख तुमच्यासमोर पुन्हा एकदा ऑनलाईन व्हिडिओ घेऊन आलेला आहो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघू 12वी कॉमर्स विषय वाणिज्य संघटन व व्यवस्थापन या विषयातील जो पहिला प्रकरण दिलेला आहे व्यवस्थापनाची तत्वे, त्यामधला जो पॉईंट आहे व्यवस्थापनाचे सिद्धांत. आज आपण व्यवस्थापनाचे सिद्धांताविषयी बघू. व्यवस्थापकांना संघटना व्यवस्थापित करण्यासाठी मार्गदर्शन करणाऱ्या सर्वसाधारण नियमांचा संच म्हणजे व्यवस्थापनाचा सिद्धांत होय. व्यवस्थापकांना संघटना व्यवस्थापित करण्यासाठी मार्गदर्शन करणाऱ्या सर्वसाधारण नियमांचा संच म्हणजे व्यवस्थापनाचा सिद्धांत होय. व्यवस्थापनाच्या उद्दिष्टांशी कर्मचाऱ्यांचा घनिष्ठ संबंध निर्माण करण्यासाठी आणि ती उद्दिष्टे प्रभावी मार्गाचा अवलंब करून मिळविण्याचे स्पष्टीकरण म्हणजे सिद्धांत होय. विविध व्यवस्थापकीय विचारवंतांनी विविध दृष्टिकोनावर आधारित सिद्धांत मांडलेले आहे. त्यापैकी फ्रेडरिक टेलर, एल्टन मायो, हेनरी फेयॉल इत्यादी व्यवस्थापकीय विचारवंतांनी भिन्न दृष्टिकोनावर आधारित सिद्धांत मांडले. सर्व प्रकारच्या संघटनांमध्ये हे सिद्धांत लागू पडतात. प्रत्येक व्यवस्थापक हा सिद्धांतांचा उपयोग करताना योग्य त्या सुधारणेसह नाविन्यपूर्ण तंत्राचा उपयोग करतो. याचाच अर्थ हे जुने सिद्धांत नवीन व्यवस्थापन सिद्धांतांचे आधार आहेत. संघटना, काम करणारे लोक व समाज यांना काही सर्वसाधारण समस्यांचे तोंड द्यावे लागते, जसे की अधिकारांचे केंद्रीकरण, ताणतणाव, प्रेरणेचा अभाव, पर्यावरणाच्या समस्या, वर्तणुकीची समस्या, व्यक्तिगत आयुष्य व काम यांच्यातील संतुलन, उत्तरदायित्व इत्यादी व्यवस्थापनाचे सिद्धांत व्यवस्थापकाला अशा समस्या सोडविण्यासाठीचे उपाय प्रदान करतात. या विविध सिद्धांत मांडल्यापैकी आज आपण जो सिद्धांत बघणार आहोत तो म्हणजे हेनरी फेयॉल यांचा. हेनरी फेयॉल 1841 ते 1925 हा एक फ्रेंच खनिज इंजिनियर होता. तो उद्योगपती आणि यशस्वी व्यवस्थापक बनला. त्यांनी एका फ्रेंच खनिज कंपनीत खाण अभियंता म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली आणि त्यांनी मुख्य व्यवस्थापकीय संचालक पद भूषविले. हेनरी फेयॉल यांनी संघटनेत असंख्य प्रयोग व निरीक्षणे केल्यानंतर फेयॉल यांनी 14 तत्वे विकसित केली. हेनरी फेयॉल यांनी 14 तत्वे विकसित केली. ही तत्वे त्यांच्या जर्नल अँड इंडस्ट्रियल ॲडमिनिस्ट्रेशन या प्रसिद्ध पुस्तकात स्पष्ट केली आहेत. व्यवस्थापन विचारांच्या विकासातील त्यांच्या या योगदानामुळेच त्यांना आधुनिक व्यवस्थापकाचे जनक असे म्हणतात. लक्षात घ्या, हेनरी फेयॉल हे आधुनिक व्यवस्थापकाचे जनक किंवा आधुनिक व्यवस्थापकाचे पिता असे सुद्धा म्हटले जातात. हेनरी फेयॉल यांनी जे 14 तत्वे मांडली, ही तत्वे व्यवस्थापनामध्ये निर्णय घेण्यासाठी उपयोगी ठरतात. आणि फेयॉल यांची ही 14 तत्वे या पद्धतीने दिलेली आहे. बघा,
पहिला जो तत्व दिला आहे तो म्हणजे या ठिकाणी कामाच्या विभागणीचे तत्व. कामाच्या विभागणीचे तत्व म्हणजे हेनरी फ्योल यांनी कर्मचाऱ्यांमध्ये कामाच्या विभागणीवर अधिक जोर दिला. या तत्वानुसार प्रत्येक कार्याची लहान लहान भागामध्ये विभागणी करून प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या क्षमतेनुसार, इच्छेनुसार, पात्रतेनुसार त्याला कामाचे वाटप केले जावे. कामाच्या विभागणीमुळे ती व्यक्ती त्या कामात कौशल्य प्राप्त करते, तिचे कामावर लक्ष केंद्रित होते, अचूकता येते आणि परिणामतः कामातील कार्यक्षमता वाढून उत्पादन क्षमता वाढीस मदत होते. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीकडे विशिष्ट प्रकारचे काम जास्त काळाकरिता सोपविल्यामुळे ती व्यक्ती ते काम पुन्हा पुन्हा करेल आणि त्या कामात विशेष कौशल्य, अचूकता आणि परिणामकारकता येईल. हेनरी फ्योलचा दुसरा जो तत्व त्यांनी मांडला तो म्हणजे अधिकार आणि जबाबदारीचे तत्वे. प्रिन्सिपल ऑफ ऑथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी. व्यवस्थापकाला निर्णय घेण्याचा अधिकार आहे. हाताखालच्या लोकांकडून योग्य प्रकारे काम पूर्ण करून घेणे आवश्यक असते. अधिकार हे काम जबाबदारीसह येतात. जर व्यवस्थापकाला एखादे काम ठराविक वेळात पूर्ण करण्याचे अधिकार दिले असतील तर ते काम वेळेत पूर्ण न झाल्यास त्याला जबाबदार धरावे. ध्येयप्राप्तीसाठी काही निर्णय स्वतःच्या जबाबदारीवर घेण्याचे अधिकार व्यवस्थापकाला असावेत. तिसरा तत्व शिस्तीचे तत्व. फ्योल यांच्या मते कोणत्याही संघटनेत शिस्त असणे ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. शिस्त म्हणजे वरिष्ठांनी दिलेली आज्ञा. शिस्त म्हणजे वरिष्ठांनी दिलेली आज्ञा, सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे होय. हेनरी फ्योल यांच्या मते कोणत्याही संघटनेत सुरळीत कामकाजाकरिता शिस्त अतिशय महत्त्वाची आहे. आज्ञापालन करताना संघटनेची ध्येय धोरणे सतत नजरेसमोर ठेवलीच पाहिजेत. यामुळे उद्दिष्ट साध्य होण्यास मदत होते. प्रभावी नेतृत्वामुळे चांगली शिस्त साध्य होते. कर्मचाऱ्यांनी नियमांचा आदर केला पाहिजे. कोणत्याही संघटनेच्या यशासाठी भरभराटीसाठी शिस्त पालन सर्वांच्या हितासाठी असते. समोरचा जो तत्व मांडलेला आहे तो म्हणजे आदेशातील एक वाक्यतेचे तत्व. संघटनेमध्ये प्रत्येक कर्मचाऱ्याला एकाच वरिष्ठाकडून आदेश दिले गेले पाहिजेत. संघटनेमध्ये प्रत्येक कर्मचाऱ्याला एकाच वरिष्ठाकडून आदेश दिले गेले पाहिजे. या तत्वामुळे संघटनेतील कर्मचाऱ्यांमध्ये संघर्ष मिटविण्यास व वादविवाद सोडविण्यास मदत होते. तसेच गोंधळ टाळण्यास देखील मदत होते. जर एखाद्या कर्मचाऱ्याला एकापेक्षा अधिक वरिष्ठांकडून आदेश दिले गेले तर कोणाच्या आदेशाचे पालन करावे हे न कळल्याने तो कर्मचारी गोंधळून जाईल. हा चुकीचा दृष्टिकोन आहे.
यासाठी संघटनेतील पदांचा अनुक्रम स्पष्ट केला पाहिजे. प्रत्येक कर्मचाऱ्याला त्यांच्या वरिष्ठांची माहिती असावी आणि फक्त त्यांच्याकडूनच आदेश प्राप्त व्हावेत. समोरचा तत्व म्हणला हेनरी फेओल यांनी निर्देशनातील एक वाक्यतेचे तत्व. या तत्वानुसार प्रत्येक संघटनेत एक प्रमुख आणि एकच योजना असावी. या तत्वानुसार प्रत्येक संघटनेत एक प्रमुख आणि एकच योजना असावी. संघटनेतील प्रत्येक गट एकाच उद्दिष्टासाठी काम करीत असला पाहिजे आणि या गटाला एकच व्यवस्थापकाने एकच आराखडा वापरून सूचना दिली पाहिजेत. नेक्स्ट, सामूहिक हितापेक्षा वैयक्तिक हिताला दुय्यम स्थान देणारे तत्व. सामूहिक हितापेक्षा वैयक्तिक हिताला दुय्यम स्थान देणारे तत्व. या तत्वानुसार वैयक्तिक हिताला संघटनेच्या हितापेक्षा कमी महत्त्व दिले पाहिजेत. संघटनेमध्ये निर्णय घेताना व्यवस्थापकाने नेहमीच एका कर्मचाऱ्यांच्या हितापेक्षा संपूर्ण समूहाच्या हिताचा विचार केला पाहिजे. तसेच कर्मचाऱ्याने देखील स्वतःच्या हितापेक्षा संघटनेचे हित जपले पाहिजे आणि स्वतःच्या हिताला दुय्यम स्थान दिले पाहिजे. उदाहरणार्थ, प्रत्येक खेळामध्ये खेळाडूने नेहमी वैयक्तिक कामगिरीपेक्षा सांघिक भावनेतून सामना जिंकण्यासाठी प्रयत्न करावे. नेक्स्ट, केंद्रीकरणाचे तत्व. केंद्रीकरण म्हणजे अधिकार एकवटवणे किंवा अधिकारांचे केंद्रीकरण. काही संघटनांमध्ये हे अधिकार एका व्यक्तींच्या किंवा अगदी कमी व्यक्तींच्या हातात असतात. अशी परिस्थिती लहान संघटनांमध्ये दिसून येते. परंतु जर संघटना मोठी असेल तर अशा वेळेस अधिकारांचे विकेंद्रीकरण केले जाते. या तत्वानुसार संघटनेमध्ये केंद्रीकरण आणि विकेंद्रीकरण याचा समतोल साधणे अत्यावश्यक आहे. हे करताना संघटनेचा आकार व कामाचे स्वरूप लक्षात घेतले पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट, मोबदला तत्व. प्रत्येक कर्मचाऱ्याला योग्य तो मोबदला देऊन आर्थिक समाधान देणे तसेच संघटनेतील दीर्घकाळासाठी टिकवणे असे या तत्वांचे अभिप्रेत आहे. मोबदल्याचा परिणाम उत्पादकता आणि एकूण कार्यक्षमता यावर दिसून येते. कर्मचाऱ्यांचा मोबदला निश्चित करताना त्यांचे कौशल्य, त्यांचे अनुभव, त्यांचे ज्ञान, त्यांचा कार्यकाळ, राहणीमानाचा खर्च, बाजारातील कल व संघटनेचा नफा इत्यादी गोष्टी लक्षात घेतले पाहिजे. नेक्स्ट, समोरचा तत्व दिला या ठिकाणी हेनरी फेओल म्हणतात अधिकार साखळीचे तत्व. साधारणपणे संघटनेत परस्परांमध्ये संवाद साधण्यासाठी उच्च स्तरापासून कनिष्ठ स्तरापर्यंत एक विशिष्ट साखळी असते. यामुळे माहिती व संप्रेषणाचा म्हणजे संदेशवहनाचा प्रवाह व्यवस्थित राहण्यास मदत होते. पूर्वीपासून संघटनेमध्ये मोठ्या साखळीचा वापर केला जायचा, जी खूप वेळखाऊ होती. उदाहरणार्थ, अधिकार स्तरापासून व्यवस्थापक एखाद्या निर्णयांची माहिती विभाग प्रमुखाला द्यायचा. व्यवस्थापक एखाद्या निर्णयांची माहिती विभाग प्रमुखाला द्यायचा आणि विभाग प्रमुख पर्यवेक्षकाला द्यायचा आणि पर्यवेक्षक फोरमनला द्यायचा आणि फोरमन कर्मचाऱ्यांना ही माहिती पुरवायचा. म्हणजे अशी साखळी होती.
ही मोठी साखळी टाळण्यासाठी आणि जलद गतीने निर्णय घेण्यासाठी काही संघटना थेट संप्रेषण करतात, संदेशवहन करतात. त्याला मग जोडफळी असे म्हणतात. थेट संप्रेषणासाठी म्हणजे जोडफळीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी असणे आवश्यक आहे. त्यानंतरचा तत्व सुव्यवस्थेचे तत्व. सुव्यवस्थेचे तत्व म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी योग्य जागा, प्रत्येक गोष्टीसाठी योग्य जागा आणि प्रत्येक गोष्टी नियोजित जागेवर असणे, यावर हे तत्व आधारित आहे. कार्यक्षमतेत वाढ होण्यासाठी कर्मचारी वर्ग व कामकाजाचे साहित्य योग्य त्या वेळी योग्य त्या जागेवर असल्या पाहिजेत. योग्य कामासाठी योग्य जागेवर योग्य मनुष्यबळाची नियुक्ती केली पाहिजे. हे तत्व भौतिक व मानवी संसाधनाचा योग्य वापर करण्यावर भर देते. नेक्स्ट, समान न्यायाचे तत्व. व्यवस्थापनाने अधीनस्थ कर्मचाऱ्यांना योग्य व मैत्रीपूर्ण वागणूक दिली पाहिजे. कामाचे विभाजन करताना, अधिकार सोपवताना, आर्थिक अटी ठरविताना इत्यादी कामात कर्मचाऱ्यांमध्ये कोणताही भेदभाव करू नये. त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांचे वेतन ते काम करणाऱ्या विभागावर अवलंबून न ठेवता ते कोणत्या पातळीवर काम करीत आहेत यावर ठरविले पाहिजे. दोन वेगवेगळ्या विभागांमध्ये परंतु एकाच पातळीवर काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना समान वेतन असले पाहिजे. अशा प्रकारच्या समानतेमुळे संघटनेतील वादविवाद टाळता येईल. समोरचा तत्व मांडले हेनरी फेयल यांनी. कार्यकाळाचा स्थैर्याचे तत्व. कर्मचाऱ्यांच्या भरतीच्या वेळी व्यवस्थापनाने त्यांच्या सेवा काळ सातत्याबद्दल स्थैर्य किंवा सुरक्षिततेची आश्वासन दिली पाहिजे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या मनात संघटनेबद्दल आपुलकीची भावना निर्माण होण्यास मदत होते. असुरक्षिततेची भावना कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर नेहमीच विपरीत परिणाम करते. तर सुरक्षित नोकरीमुळे कर्मचाऱ्यांची नोकरी सोडण्याचे प्रमाण कमी होते. समोरचे तत्व मांडले पुढाकार घेण्याचे तत्व. पुढाकार म्हणजे नाविन्यपूर्ण मार्गाने काम करण्यासाठी स्वयंप्रेरणेने पुढे येणे. कर्मचाऱ्यांना नवीन कल्पनावर विचार करण्याचे व त्याच्यावर काम करण्याचे स्वातंत्र्य दिल्यास ते दिलेले काम करण्यासाठी पुढाकार घेतात. व्यवस्थापकाने या नवीन कल्पनावर सखोल चर्चा करावी व अशा पुढाकारांचे स्वागत करावे. यामुळे संघटनेमध्ये निरोगी वातावरण निर्माण करण्यास मदत होते. आणि शेवटचा तत्व संघभावनाचे तत्व एकी हेच बळ. एकी हेच बळ तत्व. ठराविक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी संघभावनाने काम केले पाहिजे. ठराविक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी संघभावनाने काम केले पाहिजे. सर्व कर्मचाऱ्यांमध्ये एकीची भावना ही कोणत्याही व्यवसाय संघटनेसाठी सर्वात मोठी संपत्ती आहे. व्यवस्थापकांनी आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये एकजुटीची भावना वाढीस लावण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सर्वांमध्ये एकजूट असले तर संघटनेची उद्दिष्टे सहज साध्य होतात.
कामामध्ये आपुलकीची, प्रेमाची नाते निर्माण केली पाहिजेत. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी हेनरी फेयॉल यांचा व्यवस्थापनाचा प्रशासकीय सिद्धांत या ठिकाणी बघितला. हॅव अ नाईस डे. थँक्यू.